श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. 21 जुलै 2024 रोजी येत आहे गुरुपौर्णिमा. आपल्या हिंदू धर्मामध्ये गुरुला ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचं रूप मानलं जातं. गुरु हा साक्षात परब्रह्म असल्याचं म्हटलं जातं. आपल्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचं स्थान हे गुरुचं स्थान समजलं जातं. एखाद्या मातीच्या गोळ्याला आकार द्यावा अशा पद्धतीनं गुरु आपल्या विद्यार्थ्यांना, शिष्यांना त्यांच्या जीवनाला आकार देण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यामुळेच आपल्या गुरूंचे आभार मानण्यासाठी गुरुपौर्णिमा हा सण आपण साजरा करत असतो. महाभारत या महाकाव्याचे निर्माते असलेल्या व्यास ऋषींच्या कार्याच्या स्मरणार्थ आपल्या हिंदू धर्मामध्ये गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जातो. या दिवशी अनेक उपाय अनेक सेवा देखील केल्या जातात, जेणेकरून आपल्यावर, आपल्या कुटुंबावर असणारी सर्व संकट, विघ्न, बाधा दूर व्हावेत. आज आपण असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत. या गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर आपल्याला घरी एका झाडाचं मूळ घेऊन यायचं आहे आणि त्याची आपल्याला एक सेवा करायची आहे. आता हे कोणत्या झाडाचा मूळ आहे आणि कशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर आपण आज जो हा उपाय जाणून घेणार आहोत, तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका झाडाची मूळ आपल्या घरी आणायची आहे. ही मूळ आपण घरी आणलं आणि याची जर सेवा केली तर आपल्या जीवनामध्ये कितीही मोठं संकट असेल, विघ्न असेल, बाधा असेल तर ते दूर होणार आहे. त्याचबरोबर लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये आगमन करणार आहे. आपल्या नशीब आपल्याला साथ द्यायला सुरुवात करणार आहे. सुख, समाधान सर्व काही आपल्याला प्राप्त होणार आहे आणि आपल्या जीवनातील सर्व समस्या, अडचणी दूर होऊन आपल्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होणार आहेत. त्याचबरोबर एखाद्याला जर कोणी करणी बाधा केली असेल, ग्रहदोष असतील, वास्तुदोष असतील किंवा इतर कोणतंही कितीही मोठं संकट असेल किंवा एखाद्याला संतान प्राप्ती होत नसेल, घरामध्ये पैसा टिकत नसेल, तर त्यासाठी हा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. त्याचबरोबर आपल्यावर जरी कर्ज जरी झालं असेल तरी देखील कर्जमुक्ती देखील होणार आहे. तर आता हे कोणत्या झाडाचं मूळ आहे, तर हे झाड आहे औदुंबराचं झाड, म्हणजेच उंबराचं झाड. असं म्हटलं जातं की हिंदू पौराणिक कथेनुसार हिरण्यकशिपू राक्षसाला मारण्यासाठी भगवान श्रीहरी विष्णूने नरसिंहाचा अवतार घेतला होता. जेव्हा हिरण्यकशिपूने प्रल्हादाला विचारलं होतं की कुठं आहे तुझा देव, तेव्हा प्रल्हाद असा म्हटला होता की माझा देव चराचरामध्ये आहे. आणि हे ऐकून हिरण्यकशिपूने तिथं असणाऱ्या उंबराच्या झाडाच्या लाकडाच्या खांबाला लाथ मारली आणि त्या क्षणी तो खांब फोडून त्यातून नरसिंह प्रकट झाले आणि त्यांनी हिरण्यकशिपूला राजवाड्याच्या चौकटीत दाबून त्याचं पोट फाडलं आणि हिरण्यकशिपूचे पोट फाडून त्याचा वध केला. परंतु हिरण्यकशिपूच्या पोटात असणाऱ्या कलिंगूट विषामुळे भगवान नरसिंह यांच्या नखामध्ये प्रचंड आग व्हायला लागली आणि त्यावेळी मग माता लक्ष्मीने तिथं जवळ असणाऱ्या उंबराच्या झाडाची फळं तोडून आणली आणि भगवान नरसिंहांना त्यांची नखं त्या फळामध्ये खुपसवायला लावली. औदुंबर वृक्षाच्या फळातील रसामुळं नरसिंह यांच्या नखातील दाह पूर्णपणे थांबली आणि त्यांनी प्रसन्न होऊन औदुंबर वृक्षाला एक आशीर्वाद दिला की माझा आणि माता लक्ष्मीचा नेहमी वास या औदुंबर वृक्षामध्ये असणार आहे. आणि याचनुसार नरसिंह, सरस्वती आणि श्री स्वामी समर्थ महाराज हे देखील नरसिंहाचेच अवतार मानले जातात. आणि श्री स्वामी समर्थ महाराज जेव्हा पंचगंगा कृष्णा संगमावर अमरापूर या गावी वास्तव्यास गेले होते, तेव्हा संगमावरील औदुंबर वृक्षाखाली बसून ते तप करायचे आणि तिथे तप करताना 64 योगिनी त्यांच्या पूजनासाठी त्या झाडाखाली येत असत. जेव्हा नरसिंह आणि सरस्वती यांनी अमरापूर सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा 64 योगिनीने तेथून जाऊ नये यासाठी त्यांना विनंती केली. तेव्हा नरसिंह सरस्वतींनी त्यांना सांगितलं की काळजी करू नका, मी सदैव तुमच्या बरोबर असणार आहे. या औदुंबर वृक्षात माझा वास नेहमी राहणार आहे आणि जेव्हा तुम्ही माझे नाव घ्याल त्यावेळेला मी आपल्याला दर्शन देखील देणार आहे. तर या औदुंबर वृक्षात भगवान नरसिंह, माता लक्ष्मी, त्याचबरोबर भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांचा तसेच दत्तगुरूंचा वास असतो. आणि औदुंबर वृक्ष हे शुक्र ग्रहाचा कारक मानला जातो. शुक्र ग्रह हे संपत्ती, सुख
आणि ऐश्वर्य यांचा कारक मानला जातो. ज्या व्यक्तीचा शुक्र ग्रह अतिशय मजबूत असतो तर त्या व्यक्तीच्या जीवनात धन, ऐश्वर्य, संपत्तीची कधीही कमतरता भासत नाही. तर आता आपल्याला हा जो उपाय करायचा आहे, तर तो उपाय आपण कशाप्रकारे करायचा आहे तर ते जाणून घेऊया. तर हा उपाय आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. जर तुम्हाला हे झाडाचं मूळ गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी आणणं शक्य झालं नाही, तर तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी घेऊन यायचं आहे. शक्यतो हे झाडाचं मूळ तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशीच तोडून घरी आणायचं आहे. आता हे मूळ कशाप्रकारे आणायचं आहे, तर आपल्याला या औदुंबराच्या वृक्षाखाली जायचं आहे, उंबराच्या झाडाखाली जायचं आहे. जात असताना आपल्याला पूजेचं सर्व साहित्य घेऊन जायचं आहे. त्यामध्ये पाणी, पिवळ्या रंगाच्या अक्षदा, त्याचबरोबर पिवळ्या रंगाची फुलं. शक्य असेल तर या दिवशी पिवळ्या रंगाचेच कपडे घालून आपल्याला जायचं आहे. हे जे नरसिंह आहे, तर हे भगवान श्रीहरी विष्णूंचं स्वरूप आहे आणि भगवान श्रीहरी विष्णू यांना पिवळा रंग प्रिय असल्यामुळे आपल्याला अशा प्रकारे करायचं आहे. त्यानंतर जे पाणी घेणार आहोत या औदुंबराला अर्पण करण्यासाठी, तर त्या पाण्यामध्ये देखील आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे साहित्य घेऊन आपल्याला या उंबराच्या झाडाखाली जायचं आहे. विधिवत या उंबराच्या झाडाची पूजा करायची आहे. हे जे पाणी आणलेलं आहे, तर हे आपल्याला या उंबराच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि त्यातील थोडंसं पाणी आपल्याला वाचवून ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला अक्षदा, धूप-दीप दाखवून पूजा झाल्यानंतर आपल्याला मनोभावे या उंबराच्या झाडाला प्रार्थना करायची आहे, की मी आपले मूळ नेण्यासाठी उद्या येत आहे. आता जर तुम्ही गुरुपौर्णिमेला जर हा उपाय करत असाल, तर मला तुमचे मूळ हवे आहे असं बोलायचं आहे किंवा आदल्या दिवशी जर जात असाल, तर उद्या मी हे मूळ नेण्यासाठी येत आहे असं बोलायचं आहे. आणि त्याबरोबर तुम्ही कृपा करून माझ्यासोबत यावं आणि तुमचा कृपाआशीर्वाद आमच्यावर, आमच्या कुटुंबावर सदैव असावा आणि आमच्या कुटुंबावरील सर्व संकट, विघ्न तुमच्या कृपेनं दूर व्हावीत, अशी आपल्याला या उंबराच्या झाडाला प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करून आपल्याला पुन्हा या उंबराच्या झाडाजवळ जायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन या उंबराच्या झाडाची अगदी छोटीशी मुळे आपल्याला काढून घरी घेऊन यायचं आहे. आता मी तुम्हाला जे पाणी सांगितलेलं होतं, जे उंबराच्या झाडाला घालायचं, घातलेलं त्यातील थोडंसं वाचवलेलं, तर ते पाणी घरी आणून आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे. जेणेकरून आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी, नकारात्मकता पसरलेली आहे, तर ती दूर होण्यास मदत होणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे झाडाचं छोटंसं मूळ घरी घेऊन यायचं आहे. मूळ आणल्यानंतर आपल्याला त्याला अगोदर गंगाजलाने किंवा स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये हे ठेवायचं आहे. आता हे ठेवत असताना आपल्याला एखाद्या प्लेटमध्ये थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत, अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत आणि त्यावरती आपल्याला हे जे मूळ आणलेलं आहे तर ते ठेवायचं आहे. त्याबरोबर आपल्याला थोडीशी चण्याची डाळ देखील या ठिकाणी या अक्षदांवरती आपल्याला ठेवायची आहे आणि त्यानंतर विधिवत आपल्याला या मुळाची आणि या चण्याची डाळीची पूजा करायची आहे. पूजा करत असताना भगवान श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी, श्री स्वामी समर्थ महाराज यांचं आपल्याला नामस्मरण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही विधिवत पूजा करायची आहे. धूपदीप दाखवायचा आहे. पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाच्या अक्षदा, त्याचबरोबर मिठाई असेल तर पिवळ्या रंगाची मिठाईचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि अशा प्रकारे विधिवत पूजा झाल्यानंतर तुमच्या मनामध्ये ज्या काही शंका असतील, समस्या असतील, अडचणी असतील, ग्रहदोष असतील, संतान प्राप्तीची इच्छा असतील, धनप्राप्तीची इच्छा असतील, जे काही तुमच्या मनामध्ये असेल तर तुम्हाला या ठिकाणी बोलून दाखवायचं आहे. आता ही पूजा आपल्याला हे मूळ देवघरामध्ये ठेवून करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ही विधिवत पूजा झाल्यानंतर हे मूळ आपल्याला घ्यायचं आहे आणि एक पिवळ्या रंगाचं नवीन वस्त्र घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे मूळ बांधून ठेवायचं आहे आणि त्यानंतर मी सांगितलेले ज्या अक्षदा आहेत तर त्या अक्षदावरतीच आपल्याला हे मूळ स्थापन करायचं आहे आणि दररोज सकाळी संध्याकाळी या मुळाची आपल्याला पूजा करायची आहे. किंवा तुम्ही एखाद्या धातूचा डब्बा घ्यायचा आहे, म्हणजे स्टीलचा असेल किंवा चांदीचा असेल, कोणताही डब्बा घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला हळद ठेवायची आहे आणि या हळदीमध्ये तुम्हाला हे जे मूळ आहे तर ते घालून ठेवायचं आहे आणि दररोज सकाळ संध्याकाळी देवघरातील देवी देवतांची पूजा करताना या मुळाची पूजा करायची आहे. आता तुम्ही जर एखाद्या अडचणीच्या ठिकाणी जात असाल, म्हणजेच तुमचं जर एखादं काम पूर्ण होत नसेल, मग कोणतं कोर्टाचं असेल किंवा एखादं कोणतंही व्यावहारिक काम असेल आणि ते काम करण्यासाठी तुम्ही जात असाल, तर त्यावेळेला तुमच्यासोबत हे मूळ तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा येऊन आपल्या घरामध्ये, देवघरामध्ये हे पुन्हा स्थापन करायचं आहे. तुमच्यावर कितीही मोठं संकट असेल, विघ्न असेल, तर हे दूर करण्यासाठी तुम्हाला या मुळाला प्रार्थना करायची आहे. मी अगोदर सांगितल्याप्रमाणे हे मूळ माता लक्ष्मी, भगवान श्री विष्णू आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचं स्वरूप असल्यामुळं तुमच्या मनामध्ये कितीही मोठी संकट असेल, अडचण असेल, विघ्न असेल, तर हे तिन्ही देवता ते पूर्ण करणार आहेत, ते दूर करणार आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि
तुमच्याजवळ हे जे मूळ आहे तर ते नेहमी ठेवायचं आहे. आता जी चण्याची डाळ होती, तर ती चण्याची डाळ तुम्ही नंतर पूजा झाल्यानंतर घ्यायची आहे आणि प्रसाद म्हणून तुमच्या घरातील अगदी चिमूटभर चण्याची डाळ ठेवायची आहे आणि प्रसाद म्हणून आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींनी ती थोडी-थोडी खाऊन टाकायची आहे. त्यानंतर तुम्हाला जर हा गुरुपौर्णिमेला उपाय करणं जरी शक्य झालं नाही, तर एखाद्या गुरुवारी किंवा शुक्रवारी हा उपाय केला तरी देखील चालेल. परंतु हा अत्यंत प्रभावी उपाय आहे आणि हा उपाय तुम्ही केला तर तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हायला सुरुवात होणार आहे आणि तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर माता लक्ष्मी, भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा होणार आहे आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत. धन्यवाद.